खूप ऐकतो परंतु सगळं लक्षात राहत नाही. त्याचं कारण आपली जी मानसिक अवस्था असते ती त्याच्याशी संपूर्ण जुळत नाही काही वेळेला. मनाच्या ज्या वेगवेगळ्या ज्या वृत्ती असतात त्यामुळे आपण जरी सद्विचार ऐकत असलो तरी सुद्धा ते विचार ऐकताना त्याचं मनन होणं हे महत्वाचं आहे. एक इथं महत्वाची गोष्ट आहे की एका वेळेला एका गोष्टीचा अभ्यास करावा. म्हणजे आपण जर समजा आता महाराजांचं ऐकतोय तर त्याच्यातच असावं काही काही कालावधी. आणि आपण जर जास्त ऐकलो ना तर ते पण खूप जास्त होतं. एक म्हणजे मला वैयक्तिक सांगते तुम्हाला, प्रत्येकाची क्षमता जास्त असू शकते. तर थोडंसं अभ्यासाची पद्धत अशी पण असावी की एका वेळेला एक ऐकणं किंवा दुसरं पण ऐकत असाल कधी मध्ये आधी. एक सांगते की आपण हे रोजच वाचन करतोय आणि त्यामुळे सतत करून काय होतं की तो एक 3-4 महिन्यासाठी आपल्याला पूर्णतः तो पूर्ण विषय आपल्याला लक्षात येतो, एकाच संतांचा, एकाच ग्रंथाचा. मध्येच आपण दुसरा वाचला वगैरे एखाद दिवसाला ठीक आहे, परंतु पूर्णतः तेच असेल तर त्याने काय होतं, एकच आपण त्या विचारांमध्ये सतत राहतो. आणि एकाचाच म्हणजे एका वेळेला एकाचाच जर अभ्यास केला तर ते सोपं आहे. आणि आपल्याला जे ऐकतोय किंवा वाचन करतोय, जरूर नाही आहे की ते आपल्या लक्षातच राहिलं पाहिजे. त्याच्यातला भावार्थ आपल्याला शोषता यायला पाहिजे आणि आत्म्याने तो शोषलेला असतो. आपल्याला कळत नसतं ते. आपलं अर्धज्ञात मन आहे आपलं, जे ज्याला आपण तर त्याने, त्या मनाने ते शोषलेलं असतं. पण ही क्रिया आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला आता जेवढं आपण वाचतोय तेवढं सगळंच लक्षात ठेवावं ह्याची आवश्यकताच नाहीये. आणि त्याचा उपयोग पण नाहीये. त्याचं काहीच नाहीये. त्यामधला जो भावार्थ आहे की मला काय करायचंय, मला तो भावार्थ लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ती वाक्य, एखाद दुसरं वाक्य राहिलं लक्षात, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. किंवा एखादं वाक्य ठेवावं किंवा असं, पण संपूर्ण असं म्हटलंय ना, त्यामधला भाव काय आहे तो आपण टिपायचा प्रयत्न केला तर ते भाव आपण टिपायचा प्रयत्न करतो त्यावेळेला मग आपल्याला आपल्या त्याच वेळेला 2-3 गोष्टी एकत्र होत असतात. ते म्हणजे जेव्हा भाव टिपायचा, हा काय म्हणतात, अच्छा हे असं आहे, त्याच वेळेला आपलं मन चिंतन पण करत असतं, मग मी हे किती आचरण करतोय, मग माझ्यात मग मी करत असेल, हा चला म्हणजे माझं योग्य मार्गावरती, माझं आचरण इथे थोडंसं कमी पडत असेल, हा म्हणजे मला ह्यात सुधारणा करायला पाहिजे. किंवा माझं आचरण हे होतच नाही तर लक्षात येईल, अरे हे मला लक्षातच आलं नव्हतं, आता मला तसं करायला पाहिजे. तर हे जे हे आहे ना, माईक म्यूट करा दादा, एक त्याचा खरखर येतो आवाज, माईक म्यूट करा. तर हे जे आहे ना, हे सायमल्टेनियस एकाच वेळेला होत असतात गोष्टी ह्या. आणि ते आपलं अंतर्मन काय करतंय हे आपल्या लक्षात पण येत नाही, पण त्याने ह्या सगळ्या गोष्टीत ते प्रोसेस ही होत असते. पण ती आपल्या लक्षात येत नाही. लक्षात तेव्हा येते जेव्हा एखादा प्रसंग येतो, तेव्हा आपण आधीचं जे आपण वागणार असतो त्याच्यापेक्षा आपण आपली प्रतिक्रिया जी असते, ती आपली प्रतिक्रिया जेव्हा संतुलनात होते किंवा आपल्याला येणारा राग जरासा कमी झालेला आपल्याला दिसतो, किंवा आपल्याला जे वाईट वाटणार असतं ते थोडं दुःख कमी वाटतं असं दिसतं, तर हे ह्यात आपल्याला जाणवतं, अरे माझ्यात बदल झालेला आहे. तोपर्यंत तुम्हाला तुमच्यातला बदल कळणारच नाही. आणि आपल्याला कुठलीच परीक्षा नाही द्यायची आहे किंवा आपल्याला की म्हणजे परीक्षा म्हणण्याच्या आपल्याला हे कोणासमोर बोलून दाखवायचं नाहीये. आणि बोलून दाखवणारे पंडित भरपूर आहेत. आपल्याला त्या पंडितांमध्ये प्रवेश नाही करायचा आहे. आपल्याला केवळ हे ऐकत असतं आणि आपलं हे मन सूक्ष्म रीतीने करत असतं, पण आपल्याला ते कळत नसतं. पण ही प्रोसेस कळते. तर तुम्ही एवढा अभ्यास करताय ना, तुमचं मन ते टिपून घेतंय. आपल्याला असं वाटतं लक्षात नाही राहत वगैरे, आणि ठेवायची गरजच नाहीये. शेवटी हा सगळा जडपणाच आहे. म्हणजे हे आपण वाचन करतोय करत, हा आपल्याला आनंद देणारी गोष्ट आहे. आपण त्या माध्यमातनं, चला ठीक आहे, माझं नामस्मरण तेव्हा होत नसेल किंवा इतकं तास माझी बसण्याची बैठक नाही, पण मी निदान ह्या विचारांमध्ये आहे, ही पण चांगली गोष्ट आहे. तर त्यामुळे तेही आहे. आणि म्हणून ते डोक्यातनं काढूनच टाका की मला हे सगळं लक्षात राहिलं पाहिजे. नाही, मला ह्यातनं काय लक्षात राहिलं पाहिजे, हे हे महत्वाचं आहे. आणि ते राहतं माणसाच्या लक्षात, नाही असं नाही, ते राहतं. फक्त आपल्याला ते कळत नाही. त्याची प्रचिती आपल्याला प्रसंग आल्यानंतर येते, किंवा त्याची प्रचिती आपल्याला जेव्हा तुम्ही नाम घ्याल तेव्हा कळेल, अरे हा किती शांततेत होतंय, माझं पहिल्यापेक्षा एकाग्रता आहे, मला पहिल्यापेक्षा नाम घेताना आनंद वाटतोय, मला पहिल्यापेक्षा आपलेपणा वाटतोय, आता मला नामाचं महत्त्व अजून समजतंय.
हे तुम्हाला घेत असताना जाणवेल. मग तुम्ही 10 मिनिटासाठी का बसलेनात, 15 मिनिटासाठी का बसेनात, 1 तासासाठी का बसेनात, हे घडेल. असं आहे. पण हे कुठलीच गोष्ट वाया नाही जात. तुम्ही जे ऐकताय ते सुद्धा वाया नाही जात. कुठलंच ह्याच्यातली एकही नवविधा भक्तीतली एकही गोष्ट, प्रत्येक क्षण त्यातला त्याचं खूप बहुगुणी आहे. म्हणजे आपण एक क्षण दिला, पण तो बहुक्षणाने आपलासा झालाय, आपलासा होतोय, आधीच तो झालेला आहे. तर हे आहे, किंवा बहुक्षणांचं भाग्य आपण तयार करत असतो. तर त्यामुळे कुठलंच हे नाहीये त्याच्यात. तर आपल्याला वाटतं की नाही माझ्या ह्याच्यात आहे, असं होतं. आणि परंतु आता मी सांगते की आता एवढं आपण सगळं करत असतो, तर माझंही खूप नामसाधन होते, अशातला भाग नाही. कारण एका वेळेला माझं आता मगाशी 6 ते 8 पर्यंत मी शेताच विषयी मीटिंग मध्ये होते, आणि त्याची तयारी मी 5:30 पावणे 5:15 वाजल्यापासून आपल्याला मीटिंग घ्यायचंय त्याच्यातच होते. 5:15 वाजल्यापासून ते 8:30ला परत मला एका शेतकऱ्यांनी फोन पण केला. तर ते 8:30 ते पावणे 9 त्यांचा फोन चालू. म्हणजे शेवटी सांगितलं मला माझं बॅटरी डाऊन, तिला थोडं चार्ज करायला लागेल. तर मी जवळजवळ 5 वाजल्यापासून पावणे 9 पर्यंत ह्या शेती या विषयामध्येच होते. त्याच्यानंतर आता तर मला आपण असं जाणवलं नक्की काय चाललंय हे, म्हणजे हे नक्की काय आहे. हे सगळं असं काय काय वेगवेगळे चालू आहे. पण जेव्हा मी आश्रमात जाते, जेव्हा मी विपश्यनेला जाईल किंवा जेव्हा मी बसेन, तेव्हा मला जे साधन होत आहे ते माझं खूप मोठ्या पातळीवरचं होत आहे. तेव्हा मला कळते, अरे हे जे काही आपण आता चालू आहे ना, त्याचा परिणाम म्हणून तिथे गेल्यानंतर कमी वेळात खूप मोठं पदरी पडत आहे. आलं लक्षात मला काय म्हणायचंय. तुम्ही आता जेवढा दिवसभरात अभ्यास करताय ना, सगळं करताय ना, तर याच्यासाठी थोडंसं आता अ, एकांताचा पण वाढवा हे करायला पाहिजे. म्हणजे नामाची साधन किंवा असं ते तुम्ही करतच असाल, किंवा थोडंसं जाऊन फक्त आता जसे मध्ये तुम्ही इथे गेला होतात श्रीराम महाराजांच्या आश्रमात, तर तसे जाऊन 10 दिवस जाऊन राहून यायचं. काही तिथे प्रोग्राम असो किंवा नसो, तिथे किंवा कुठे, तेव्हा दुसरं काहीच वाचन करायचं नाही. ऑनलाईन कुठलीच मीटिंग करायची नाही, कुठलं वाचन करायचं नाही, काही नाही करायचं. तेव्हा अनुभवा, तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्यात किती बदल झालेला आहे. किंवा आपण आधी आपलं मन लागत नव्हतं, पण आता माझं मन क्षणात हे होतंय. हे सगळं होतं. त्यासाठी दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, सगळ्या महत्त्वाच्या आहेत गोष्टी. की तेव्हा मला आता ह्या दिवसांमध्ये तेच जाणवलं की एरवी माझ्याकडून काही खूप होत नाहीये. मी माझा आता सध्या एक एक तत्व सिद्धांत समजण्यापेक्षा सुद्धा मला मनन चिंतन आवडतं. माझा पिंड तो आहे. माझं नामस्मरण खूप होतं, अशातला भाग नाही. माझं आचरण होतं, एवढं नक्की सांगते. म्हणजे आपण जे वाचतो, काय करतो, अशी कुठलीच गोष्ट नाही की जी बोलली जाते आणि ती केलीच नाहीये, अशी नाहीये. बोलणारच नाही की जे केलं नाहीये. तर त्याच्यामुळे म्हणजे पण माझं नामस्मरण नाहीये. जसं जेवढं सांगितलं जातं, जेवढं अनेक साधकांचं असेल, तेवढं माझ्याकडून नाही होत. माझा पिंड वेगळा आहे थोडा. म्हणजे माझं नामस्मरण, हा तेवढा मी एवढा वेळ बसले आणि त्या ह्याच्यात, पण इतर वेळेला माझं वेगळं काम, चित्त शुद्ध होण्याच्या दृष्टीने मनन, चिंतन, श्रवण, ह्या गोष्टी चालू आहेत. आता तो माझा पिंड तसा आहे. म्हणजे हे आहे, तर प्रत्येकाचा पिंड असतो तसा, त्यात समाधान, आणि तो त्याच्यासाठी योग्य असतो. ही महत्वाची गोष्ट आहे. शेवटी रिझल्ट काय आला पाहिजे, चित्त शुद्ध होणं, हे आहे. आणि त्या शुद्ध चित्तातच तिथंच भगवंत काही निर्माण नाही करायचा आहे, आत्मा निर्माण नाही करायचा, तो आतच आहे. तो प्राप्त आहे, तो आपल्या आतच आहे, तो आपल्याला प्राप्तच आहे. त्याला वेगळा शोधून नाही आणायचा किंवा निर्माण नाही करायचं आहे. तर फक्त एवढंच आहे की सगळी जळमटं बाजूला काढणं. मग ह्या नवविधा भक्तीतल्या एखाद्याचा पिंडाला, कोणाला भजनच आवडत असेल, नामसंकीर्तनच आवडत असेल, त्याला त्यातनं प्राप्त होईल. तर ह्या गोष्टी आहेत वेगवेगळ्या ह्याच्या. तर त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे की आपण वाचन सगळंच लक्षात राहण्याची आवश्यकता नाही. त्यातनं आचरण काय करायचं हे लक्षात राहिलं की काम झालं. हा दादा. खूप छान सांगितलं. निश्चिंत राहा, आणि हे ठेवायचं पण नाही लक्षात, हे पण सांगते तुम्हाला. हो, म्हणजे तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे की आपल्या सूक्ष्म मनावरती तसा परिणाम होत असतो.
हा. आपण आपल्याला वाटतं की थोडं दिसत नाही, पण तो जे काय आपल्या आत्म्यापर्यंत जाऊन पोहोचतं ते आपल्याला केव्हा उपयोगी पडतं पुढे, असं आहे. हे जे सूक्ष्म आहे ना, ही सगळी प्रक्रिया आहे ना, ही सूक्ष्मात घडते आणि ती घडत असते. ती घडत असते, आपल्याला कळत नाही. आणि ह्या अशा फार हे आहेत, अशा म्हणजे समजणार नाहीत. परिस्थिती आल्यानंतर, एक प्रसंग आल्यानंतरच आपल्याला मग कळतं, अरे हे आहे, अरे हे आहे. जसं अनेक गोष्टी असतात की आपल्या अंतरी अनेक काही संस्कार पण असतात अनेक गोष्टींचे. आपल्याला वाटतं नाही आपल्याकडून होणार नाही, पण आपण कधीतरी व्यक्त होतो, कधीतरी रागवतो, कधीतरी काही बोलून जातो, तेव्हा लक्षात येतं, अरे बापरे, हे पण आहे वाटतं आपल्याकडे. आणि किंवा हे तसंच मग नंतर हे सगळा जो अभ्यास असतो, हे ऐकतो, वाचतो, आपली जी आस्था असते ती सगळी नंतर त्या प्रसंगानुरूप तिथे आपण इतकं थंड डोक्याने असतो किंवा आपण इतकं शांत चित्ताने घेतलेलं असतं, हे आपल्यालाच कळत नाही की कसं काय मी सामोरे गेले, कसं काय हे झालं, आपल्यालाच नाही लक्षात येत. हे गोष्ट आहे. आणि ते त्या प्रसंगानुसारच आहे पूर्ण. आता मी काल म्हटलं ना, खेळ कसं संत खेळ करतात, खेळच. आता बघा, मी 5 वाजल्यापासनं 8:30 8:45 वाजेपर्यंत 4 तास मी शेताच्या विषयी आहे. हा हा काय चाललाय, खेळच चालू आहे ना. कधी विचार पण नव्हता केला की मी या पद्धतीने काही, आता शेत आपल्या सर्वांसाठीच आवश्यक आहे, म्हणजे त्यात वाया गेलं असं म्हणत नाहीये मी. परंतु जे संत कसे खेळ करतात, तर हे 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 आहे ती म्हणजे ह्या गोष्टी आहेत आपल्या कळण्याच्या पलीकडचे आहेत. त्यामुळे काही नाही, आता समोर आपल्या आली आहे ना संधी, तिचा आनंद घ्यावा. आपल्या समोर ते तुम्ही करताय चांगल्या रीतीने. निश्चिंत राहा, मस्तपैकी घडत जातं ते कार्यानुसार. आपण ऐकणं, अभ्यास करणं ही सुद्धा कृपा आहे. आणि प्रत्येक गोष्ट कृपा आहे. काल एक खूप सुंदर सांगितलं शंकरदादांनी, की ते बोलले मी अग्निहोत्र सुरू केलं तर त्यावेळेला घरातून काही एवढा सपोर्ट नव्हता, तर ते बोलले मी करायचं ही इच्छा माझी झाली, परंतु त्याचबरोबर थोडा विरोध पण होता. तर एकाच भगवंताने मला करण्याची बुद्धी दिली, एकाच भगवंताने त्यांनी मला, इतर लोकांनी त्यामध्ये रस न दाखवणं ही बुद्धी त्यांना दिली. तर त्यामुळे पण तसं असल्यामुळे मी एकदम निष्ठेनेच एकटाच करत होतो. आणि कालांतराने मग त्याचे परिणाम दिसू लागले चांगले, की नंतर आता मी दुसरीकडे असतो, म्हणजे लोणावळ्याला असतात ते, तर त्यावेळेला घरातली मंडळी शेतात आणि घरात अग्निहोत्र करतात. तर पण सुरुवातीला असंच आहे की त्यांनी केलं, पण दुसरे जण विरोध करत होते. तर दोन्ही माणसांना बुद्धी देणारा तोच आहे. आणि त्याच्यामुळे हे त्यांनी खूप मोठं सांगितलं, कारण ते पण महाराजांचेच अनुग्रहित आहेत, किंवा महाराजच त्यांचे सद्गुरू आहेत, शंकरदादांचे पण, जे शेतीचं आता आपण लेक्चर ठेवलेत ते. तर त्यामुळे या दोन्ही गोष्टी भगवंतानेच दिलेल्या आहेत, आणि आपण किती निष्ठेने करू, ती निष्ठा वाढवण्यासाठी हे मदतीलाच झालं सर्व काही. आपल्याला वाटतं आपल्याला जो असहकार्य करतो तो आपला, त्याची मदत नाही, उलट त्याची जास्त मदत असते. कारण त्या असहकार्यामुळे आपण जे हाती आपल्या आलेलं असतं ते खूप चांगल्या रीतीने आपण करतो, आणि त्यात आपली श्रद्धा, निष्ठा आपली खूप मजबूत होते. आणि किती विपरीत परिस्थिती आली तरी सुद्धा आपण ते एकट्याच्या बळाने पुढे करण्याचा प्रयत्न करतो. ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर हे जे आहे हे सगळं काही परमेश्वराच्या त्याच्या योजनेचा भाग असतो की काय आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही ज्या पद्धतीने अभ्यास करत आहात, तर ती योजना परमेश्वराने तुमच्यासाठी केलेली आहे. तर त्याला समर्पित होऊन जायचं. बाकी कोण काही का असेना, त्याला आता माझ्यासमोर वेगवेगळ्या गोष्टी येत आहेत, दिसताना अनेकांना वाटते, अरे ही काय, ही आता हे करते, उद्या ते करते, हे करते, हे दिसतात. पण मला आणि भगवंतालाच माहिती आहे, सद्गुरूंनाच माहिती आहे की हे काय प्रोसेस चालू आहे. तर त्याच्यामुळे प्रत्येक पिंडाला चालवणारा त्याचा मार्गदर्शक हा त्याचे गुरु आहे. आणि त्यांना माहीत असतं की ह्या पिंडाला ह्याला पूर्णत्वाला नेण्यासाठी, ह्याचा उद्धार करण्यासाठी त्याला कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते तो त्याच्या समोर आणतो, आणि तो त्याच्याकडून करून घेतो. आणि तो नंतर कालांतराने त्या गोष्टी सोडवतो सुद्धा. सुटतात पण अनेक गोष्टीतून तो जाऊन देतो. आता त्याचा अभ्यास करून घेतो, त्याची अनुभूती करून घेतो, नंतर त्या गोष्टी सोडून त्याला पुढच्या गोष्टी पण देतो. तर जेव्हा जे सुटत असतं सुटू द्यावं,
पुढे जे समोर येत असतं ते स्वीकारावं त्याच्यात, कारण ते परमेश्वराने ते समोर आणलेलं आहे. सगळ्याच गोष्टी धरून राहिलो तर त्याचं नाही होत. एकातून एक पाऊल टाकत टाकत पुढे जाणं हा मार्ग आहे. आणि पुढचं पाऊल टाकत असताना पाठच्या पायरीवरनं पाऊल सोडावंच लागतं, किंवा ते सोडवून घेतलं जातं, ते परमेश्वर सोडवतो, ही पण गोष्ट आहे. तर ह्या ह्या होतात या गोष्टी, आणि ते सगळं त्याच्या योजनेच्या अधीन होत असतं. आत्ता पण हे सगळं त्या योजनेच्या अधीनच आहे. आपण जेवढे पण आहोत किंवा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात तसं असतं. पण काही जणांना जाणीव असते, काही जणांना नसते. ही आहे. इथं आपण थांबूयात आणि महाराजांची गोड नाम आपण घेऊ. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम.